हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर एक मनातली गोष्ट तुमच्यावर शेअर करायची होती, म्हणून हा मिनी ब्लॉग. तसा तर हा ब्लॉग बनवला होता गौरी गणपतीच्या आगमनाच्या वेळेस. गौरी गणपतीचा सण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, दिवाळीपेक्षाही जास्त. माझ्या घरी फक्त गणपती बाप्पाच बसवले जातात, गौरी नाही. पण तरीसुद्धा त्याचं एक वेगळंच आकर्षण आहे मला. मला नेहमी कुणाच्या तरी घरी गेलं की घरातली ती सजावट, आरास, आरतीचा तो गजर आणि सगळ्यांना मिळून केलेला तो साजरा केलेला आनंद. गौरीचं आगमन म्हणजे घरात लक्ष्मीचं आगमन. त्या 2 दिवसात घरातलं वातावरण कसलं सुंदर होतं ना. मला अजून पण आठवतं, भारतात होते तेव्हा शेजारच्या वहिनींच्या घरी किंवा आंटीच्या घरी हे सगळं पाहायला मिळायचं. भारत असो की इथला परदेशातलं हे वातावरण, जिथं तिथं गौरीची आणि गणपतीची पूजा केली जाते, तिथं तिथं एक घरासारखंच वाटतं. कधी वाटतं नातं नसताना हे का बरं हे आकर्षण असेल या सणाबद्दलचं. कदाचित या सुंदर मूर्ती, भक्तिमय वातावरण आणि लोकांच्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद हेच कारण असावं. शक्यतो एखादा सण तेव्हाच जवळचा वाटतो जेव्हा आपण तो साजरा करतो, पण गौरी गणपतीचा हा सण वेगळाच आहे. हा सण मी फक्त बघते, पण प्रत्येक वेळी तो आपलाच वाटतो. माझ्यासारख्यांसाठी खरं तर हा सण खूप जवळचा वाटतो. हीच तर आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडलाच तर प्लीज लाईक करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.